हरिओम। आज कृष्णाष्टमी आहे, म्हणजे कृष्ण जन्म। आणि कृष्ण जन्माचं प्रतिकात्मक ज्ञान असणं गरजेचं आहे। कृष्ण हे अमर्याद सत्य स्वरूपाचं प्रतीक आहे आणि अमर्याद अशी कोणतीही गोष्ट मर्यादित स्थितीमध्ये येऊ शकत नाही, हा त्याचा अर्थ आहे। त्या कृष्ण जन्म हा तुरुंगात होणं म्हणजे ते अमर्याद तत्व बंदिस्त मर्यादित स्थितीमध्ये येणं। परंतु असं घडतानाच लगेचच कृष्ण तुरुंगातून मुक्त झाला आणि त्याला वासुदेव गोकुळात घेऊन गेले, अशी कथा आहे। तेव्हा जे कधीही मर्यादित नव्हतं ते मर्यादित स्वरूपात आलं, परंतु तसं होणं हा एक भ्रम आहे, हे या कृष्ण जन्माच्या कथेतून सांगितलेलं आहे। त्या कृष्ण हा अवतार पुरुष समजला जातो, म्हणजेच तो जन्मतःच आत्मसाक्षात्कारी महात्मा होता आणि म्हणून त्याचं संपूर्ण आयुष्य हे परमेश्वराची लीला किंवा अवतार असं म्हटलं जातं। धन्यवाद।